anywhere within 100 miles. And you go on inventing an elephant corridor which doesn't exist. What can I do? About the Tamil Nadu government's affidavit. Tamil Nadu government's forest department has clearly stated in the High Court that this is not an elephant corridor and not an inch of land has been taken by the foundation. If this is not good enough, somebody goes on filing an affidavit. I will tell you, they said we have chopped off an entire rainforest. So we use Google Maps of 2002, 2008, 2010, 2016 and 2017. Not a single tree has been taken out. Now you don't open your mouth on that. Why? You said entire forest has been taken out. Look at the Google Maps. Today there is technology. You can't sell your lies forever. Some of you believe if you utter a lie 100 times, it will become a truth. It will not. आता एकेच गोष्टीचा आन्सर किती वेळा देणार ना. आणि मोठ्या फोरममध्ये जरी विचारला असेल एखादा क्वेश्चन तरी ठीक आहे, थोडा इन्सेंटिव्ह असतो आन्सर करायचा, की वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आहे किंवा युनिव्हर्सिटीचे हंड्रेड्स ऑफ स्टुडंट्स आहेत. पण हा आता येडा जर्नलिस्ट सपोज 1-on-1 बसला आहे आणि त्याला इंटरव्ह्यू दिला आहे, ते पण एक फेवर असणार आहे सद्गुरूचा, बिकॉज सद्गुरू इज लाईक रोमिंग US अँड विल स्मिथ अँड मॅथ्यू मॅकॉनही फेमस लोकांशी तो बोलतो. एका साध्याशा BBC इंटरव्ह्यूला त्यांनी तो इंटरव्ह्यू दिलेला. इट वॉज लाईक अ फेवर फॉर हिम. ठीक आहे. तर त्यामुळं ऑब्व्हियसली आता सपोज फेवर दिला आहे आणि मग हा तो तेच क्वेश्चन परत विचारायला लागला तर फ्रस्ट्रेशन येणारच. ठीक आहे. सो तो एक पार्ट झाला रिस्पॉन्सचा, की का सद्गुरू फ्रस्ट्रेटेड होते विथ दॅट लाईन ऑफ क्वेश्चनिंग. दुसरा मला पॉईंट या शॉर्टबद्दल बोलायचं, की व्हिडिओची सुरुवातच या कामदेवने केली आहे ते ह्या शॉर्टमधून, ज्याच्यामध्ये सद्गुरू रूड आहे एखाद्याशी. आणि आय वुड से दिस इज लाईक म्हणजे एक वेल थॉट आउट टॅक्टिक विच द डॉक्युमेंटरी प्रोड्युसर हॅज मेड टू डू अ कॅरेक्टर असॅसिनेशन फॉर सद्गुरू. म्हणजे आता सपोज सद्गुरूंच्या टीचिंगबद्दल वगैरे पण बोलायचं आहे तर असा मूडमध्ये दाखवतो. सेलिब्रिटीज हा पण एक फेमस काय म्हणतात तर फेनॉमिनॉन आहे, की जसं की आता विल स्मिथनी ऑस्करमध्ये हे केलं होतं, व्हायलंट झालेला थोबाडी मारलेली क्रिस रॉकच्या. त्याच्यानंतर मी पण त्याचे व्हिडिओज बघणं ते कमी केले किंवा मूवीज बघणं विल स्मिथचे, कारण अशा आर्टिस्टला तुम्ही रूड असताना बघितलं तर त्यांच्या आर्ट पण तुम्हाला बघायला आवडत नाही. तर डॉक्युमेंटरीच्या सुरुवातीलाच मूड असा सेट केला की हा एक रूड माणूस आहे. आणि जसं की आता राहत फतेह अली खानचा एक व्हिडिओ आलेला, त्यांनी त्याच्या सर्वंट्सला मारताना. मी तो बघितला नाही आहे, पण मला माहिती आहे शुअर की तो राहत फतेह अली खान जर एवढा रूड आहे असा व्हिडिओ मी बघितला तर त्याचे गाणे ऐकताना मला ते सारखं जाणवत राहील. बट ह्यानी म्हणजे, आणि देर आर रेअर एक्स्ट्रीमली रेअर इन्सिडेन्सेस वेअर सद्गुरू हॅज बीन रूड ऑर नॉट व्हेरी कंपोज्ड. And you start your documentary with that, so it kind of shows your intentions. You are not being like too honest, because तुझा व्हिडिओ सपोज सद्गुरूंच्या टीचिंग्सबद्दल आहे आणि त्याच्या स्पिरिच्युअलिटीबद्दल आहे. वाय वुड यू स्टार्ट विथ अ कॅरेक्टर असॅसिनेशन ऑर ट्राईंग टू स्वे द पीपल अवे फॉर अनरिलेटेड रिझन्स. म्हणजे जरी तू रिलेटेड रिझन दिले असते या डॉक्युमेंटरी मेकरनी तरी मी समजू शकलो असतं की ऑनेस्ट आहे. बट हा त्याचा खोडसाळपणा काइंड ऑफ जाणवत आहे मला. सो दॅट वॉज माय फर्स्ट रिस्पॉन्स. शॉर्ट बाय शॉर्ट जाऊया, कारण प्रत्येक शॉर्टला एक वेगवेगळा रिस्पॉन्स आहे माझा. तर हा पहिला तर ऑब्व्हियस म्हणजे क्लिअर फॅक्ट बेस्ड रिस्पॉन्स आहे, की जे कॉरिडॉर वगैरे वॉट एव्हर ॲक्युजेशन्स हॅव बीन मेड प्रॉब्ली नॉट ट्रू. आणि आपण इंडियामध्ये राहिलं आहे, आपण इंडियाच्या गव्हर्नमेंटशी डील केलेलं आहे, आपण इंडियाच्या फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि हे जे डिपार्टमेंट आहेत, वी नो की कुठलंही फॉरेस्ट डिपार्टमेंट किंवा इंडियाचं जे एन्व्हायरमेंटचं NOC वगैरे मिळतं ते काय कोणी एन्व्हायरमेंटचा केअर नाही करत आहे इंडियामध्ये. इंडियामध्ये परमिटसाठी किती पैसे तुम्हाला मिळणार आहेत, कोणाला कसं नेपोटिझम करायचं आहे त्याच्यावर असतं. आणि हे जे जर्नलिस्ट आज उभे राहिले आहेत की हो मला गव्हर्नमेंटचा परमिट नाही वगैरे, हे काय गव्हर्नमेंटला ऑनेस्ट नाही मानत आहेत ना. गव्हर्नमेंट ऑनेस्ट असणार आहे, त्यांना फक्त एक ॲक्यूज करायला एक कारण मिळालं आहे. सो म्हणजे इन जनरलच त्या ॲक्युजेशनला मला नाही वाटत काय फार अर्थ आहे ना. त्यांच्या रूड वागण्याचा काही पॅटर्न आहे ना, ते डॉक्युमेंटरी बनवणारा फार काय असा ऑनेस्ट नाही, सटली अटॅक करतो आहे आणि कॅरेक्टर असॅसिनेट करतो आहे. सो दिस इज माय फर्स्ट रिस्पॉन्स. आणि नंतर आपण बोलूच आहे बाकीच्या शॉर्ट्सबद्दल. पण एकच व्हिडिओ बनवणं अख्ख्या डॉक्युमेंटरीमध्ये शक्यच नाही आहे, तेवढा वेळ मिळणं. सो मी हा अपलोड करेल, त्याच्यावर यू गाईज कॅन रिस्पॉन्ड. आणि इफ नॉट पुढे तर अजून इंटरेस्टिंग होत जाणार आहे डिस्कशन, कारण पुढे कोर स्पिरिच्युअलिटीमध्ये ती डॉक्युमेंटरी जाते.